नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 2 फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुप्रतिपदा. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यात येणाऱ्या सर्व तिथी व त्या तिथींवरती केलेले सण, उत्सव, व्रत, वैकल्प हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात. सध्या माघ महिना सुरू आहे. माघ महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात अनेक व्रत, वैकल्य, सण, काही विशेष महत्त्वाच्या तिथी देखील साजरा केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमेनंतर दुसऱ्याच दिवशी गुरुप्रतिपदा आहे. म्हणजेच आज सोमवारी गुरुप्रतिपदा आहे. ब्रह्मांड नायक असणाऱ्या दत्तगुरूंचे अवतार प्रथम श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. नरसिंह सरस्वती महाराज हा दत्तगुरूंचाच एक अवतार मानला जातो. हा दत्तगुरूंचा दुसरा अवतार आहे, म्हणून नरसिंह सरस्वती महाराज दत्तगुरूच आहेत आणि दत्तगुरू म्हणजे स्वामी समर्थ महाराज. गुरुप्रतिपदा हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी नरसिंह सरस्वती महाराजांची पूजा केली जाते. त्यांचा फोटो आपल्या घरात नसेल तर स्वामींची सेवा केली जाते किंवा दत्तगुरूंची सेवा या दिवशी केली जाते. धार्मिक दृष्टीने गुरुप्रतिपदा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय व सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज सोमवारी गुरुप्रतिपदे दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला आज सोमवारी गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायचा आहे. गुरुप्रतिपदे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी स्वामींची सेवा केली जाते, दत्तगुरूंची सेवा केली जाते, नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा केली जाते. या 3 पैकी एक तरी फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात असेलच, तर त्यांची पूजा आपल्याला आज गुरुप्रतिपदेला करायची आहे. नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये भाजी, पोळी, वरण, भात, घेवड्याची भाजी हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यासोबतच स्वामींना बेसन लाडू हे खूप प्रिय आहे, तर बेसन लाडूसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ, केंद्र असेल तर तिथे तुम्ही उद्याच्या दिवशी दर्शनाला अवश्य जायचं आहे. जाताना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, केळी जशी किंवा मिठाई तुम्ही घेऊन जाऊ शकता. यासोबतच आपल्या देवघरासमोर आपल्याला स्वामींसमोर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची. यासोबतच आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची. या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायला विशेष महत्त्व आहे. गाय ही विश्वाची माता आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. गाई ही 11 रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 रुद्रांची दूध देणारी गाई आहे असे म्हटले जाते आणि त्यामुळे गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार गाईचे स्थान हे सर्व देवांपेक्षा वरचे आहे. म्हणून भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, खूप प्रयत्न करून, कष्ट करून
तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही ही एक वस्तू आज गाईला खाऊ घाला. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. तसेच तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील, सतत आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, घरात पैसा टिकत नसेल, आलेला पैसा घरातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत संकट अडचणी अडथळ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, तर हा उपाय तुम्हाला आज सोमवारी गुरुप्रतिपदेला अवश्य करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की गुरुप्रतिपदेच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील संपूर्ण गरिबी दूर होते, दरिद्रता दूर होते. यासाठी तुम्हाला हा उपाय करायला उद्या सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची, अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची चिमूटभर, कारण या दिवशी पिवळ्या वस्तूंना खूप महत्त्व आहे. स्नान झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची, सांगितल्याप्रमाणे स्वामींना पिवळी फुलं अर्पण करायची. मूर्ती असेल स्वामींची तर मूर्तीवर अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा दुपारी संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गव्हाचं कणिक घ्यायचं. ते कणिक जे आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे, त्याचा एक गोळा तयार करायचा आहे. ज्या प्रकारे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच प्रकारे तुम्हाला कणिक मळून घ्यायची. फक्त त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, पिवळसर रंग त्या कणकेला येईल एवढी हळद टाकायची. यानंतर 2 ते 3 तास अगोदर तुम्हाला 1 चमचाभर चणा डाळ आहे तर ती भिजवून घ्यायची आहे. यानंतर त्या कणकेच्या गोळ्यामध्ये तुम्हाला ती चणा डाळ आणि गुळाचा खडा टाकायचा. ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो तसंच तुम्हाला ही चणा डाळ आणि गूळ टाकलेली ही कणकेच्या गोळ्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित उंडा तयार करून घ्यायचा आणि एक ताट घ्यायचं. ताटामध्ये तुम्हाला हा कणकेचा गोळा ठेवायचा. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या, फुलं घ्यायची आणि हे सर्व घेऊन गाईपाशी जायचं. सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी घालायचं, गाईला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची, दिव्याने ओवाळून घ्यायचं आणि तुमच्या उजव्या हाताने हा कणकेचा जो गोळा आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचं. खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. यानंतर आपला उजवा हात जो आहे तो गाईवरून तुम्हाला फिरवायचा आहे. शक्य नसेल तर मग दोन्ही हात जोडून गाईला नमस्कार करायचा आहे. आणि आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी ही वस्तू खाऊ घातली जर गाईला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. तुमचं नशीब जे आहे ते बदलायला सुरुवात होतं. आणि गाईला प्रदक्षिणा केल्यामुळे गाईच्या पायाखालची माती जी आहे तर ती तुमच्या कपाळाला त्याचा टिळक लावा. हा टिळक आपल्या कपाळावरती लावल्याने पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे, तीर्थक्षेत्राचे स्नान केल्याचे आपल्याला पुण्य मिळत असते. जिथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हणतात. आणि म्हणूनच आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला गाईला आशीर्वाद जो आहे तो प्राप्त करून घ्यायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील, घरामध्ये काही ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, तर यामुळे घर सतत आजारी पडत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आणायची आणि ती वाटीमध्ये ठेवून 7 दिवस आपल्या घरामध्ये ठेवायची. यानंतर ती माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची. ही माती जेव्हा आपण आपल्या घरात आणतो तेव्हा आपलं घर जे आहे ते पवित्र होत असतं. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात. म्हणून हा उपाय एक तुम्हाला गुरुप्रतिपदेला करायचा आहे. काही दिवसांचं महत्त्व जे असतं ना ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात. गुरुप्रतिपदा हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत आणि म्हणूनच हा उपाय उद्या आपल्याला गुरुप्रतिपदेला करायचा आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ
पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.